साठी आरके टीम अगदी अंकी प्रस्तुत केलेला आपण पाहिला भाऊ चव्हाण. तर हे दोन वीर आरके टीमच्या डीएस स्पोर्टचे खेळाडू आहेत आणि आरके स्पोर्ट फिल्डिंग मध्ये आहे. तर अगदी या पहिला बॉल निलेश पागी तयार. भाऊ पहिला बॉल स्विंग ऑन साइडला एक सिंगल केली जाईल कंप्लीट. तिथून पाहिलं तर दुसरीचा प्रयत्न चालू आहे. अखेर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सुरुवात केली गेली एखाद्या क्षणाची एखाद्या आतुरतेची एखाद्या प्रेमाची सुरुवात खऱ्या आपण गोड पद्धतीने करतो आहे. तर ती सुरुवात देखील अत्यंत शेवटच्या मोमेंट देखील महत्वाची असते. 2 धावा या बॉल सुरू येतील. अगदी सुरुवात केली गेली अकाउंट मध्ये 2 धावा अंकित होताना पाहायला मिळत आहेत. भाऊ चव्हाण तयार झाला स्ट्राइक एंडला. आणखी एक बॉल प्रचंड गतीचा बॉल पहा परफेक्ट हा बॉल डॉट येतो. जो मॅच जिंकणारा तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. श्री स्पोर्ट या संघाने तब्बल कौराम दापटे सरांची टीम्स आहेत त्या टीम्सने फायनल मध्ये प्रवेश केला गेल्या. खरा शिलेदार कोण ठरतोय, खरा आधारस्तंभ कोण ठरतोय आणि खरा मॅचचा हा शिलेदार कोण ठरतोय हा महत्वाचा मुद्दा मॅच मध्ये आहे. कारण 2 धावा पहिल्या बॉलवर आले गेले आहेत. ओ क्लीन बोल्ड. यावेळी घडलं काय तर एकच आय मिस डिफरंटली. यावेळी दांडी 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 कूल भाऊ इज डक आउट. ओ अनिल थोडा बाद होतोय. भाऊ वाचलाय कारण भाऊ नो स्ट्राइक इनला होता. तर बॅटर लगेच पाठवा. मागील मॅच मध्ये मागील जी मॅच ठरली होती त्या मॅच मध्ये आयवाज झेल एका शत्रक्षने टिपला होता. तो शत्रक्षक आपण यायचं आपल्यासाठी या 100 रोख प्राइज आहे. तर आपण ते घेऊन जायचं आहे. हायवाज झेल त्या शत्रक्षने जे टिपला होता तर आपण यायचं आहे. आपल्यासाठी जे प्राइज आहे ती दिली जाते. धावसंख्या धावबल करून पाहिली तर 2 आणि 1 विकेट जरी गमावला तरी अटक दिया इन ऍट ऍक्शन 3 नंबरवरती दाखल झालेला फलंदाज आपण पाहिलं. तर आता येतो आहे दादू भगत. ऑफिसर फंडचा आपण मॅच लगेच चालू करा. वेळ आपल्याकडे नाहीये कारण आपल्याला बक्षीस वितरण सोहळा देखील पार पाडावा लागेल. या अनुषंगाने आपल्याला लवकर मॅच खेळल्या तर चांगलं राहील. तब्बल 5 ओव्हरची मॅच स्ट्राइक एंडवरती आता आलाय. एक धुरंधर बॅट्समन एक अव्वलता एक शहापूरचा ब्रँडेड खेळाडू अर्थातच दादू भगत. खूप मोठी शैली या फलंदाजामध्ये आहे. ओ पहा त्या साईडने बॉल फेकलाय पुन्हा एकदा. निलेश पागी काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हे नाव सातत्याने अनेक क्रिकेटच्या विश्व जगतामध्ये नव्हे तरी शहापूर तालुक्यामध्ये नाव कमावले गेले आहे. निलेश पागी खऱ्या अर्थाने धामणी संघासाठी खेळत असतो. सातत्याने मैत्रीसाठी खेळतो आहे. तब्बल पाहिलं तर 2 धावा धावपलकावर अर्जित केल्या. त्याने फक्त अगदी 1 विकेट गमावले गेल्या. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुकास्पद निर्णय जे डिसिजन आहे ते कर्णधाराचं कसं असावं तर या मॅच मध्ये पाहायला मिळते. आणखी एक बॉल थांबून जमणार नाही. बॅटने लॉप केलाय. एक सिंगल केली जाईल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार आहे का नाहीये कारण विकेट वाचवणं गरजेचं असेल. रिस्क हे नाव सध्याच्या घडीला कोणलं जाणार नाही. या बॉलवर एक येईल आणि पाहिलं तर 1 धावेने धावसंख्या धावपलकावर 3 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मॅन्डेटरी षटक आहे पॉवर प्लेचं. क्रिकेटचे एकूण 42 नियम आणि त्या 42 नियमामधला हा देखील एक नियम आहे. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. धावपलकावर अगदी 3 धावा परफेक्ट. ओ कॅच घेतले. ओ जबरदस्त झेल. गुड 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 खऱ्या अर्थाने ओ माय गुडनेस झेल टिपलाय. जबरदस्त आनंदाचा झेल येतो आहे. आकाश कोळीने झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखी एक धक्का टीम डीएस संघाला. फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर पाठवा लगेच. पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये निलेश पागीने खर्च केल्या फक्त 3 धावा. 2 विकेट देखील आपल्याला वर केले. किरणजी रेरा सर आम्ही मॅच पाहिली होती चिलारवाडी या ठिकाणी. निलेश पागीने तब्बल 4 बॉल्स मध्ये 4 षटकार टोकले होते आणि तोच अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेतून पाहायला मिळतोय. चिलारवाडी प्रमुख मॅच जिंकली होती. फायनल चॅम्पियन ठरली होती टीम आरके धामणी आणि खऱ्या अर्थाने आरके त्यातच राजेश कांबळे प्रस्तुती टीम्स पाहायला मिळते. टीम आरके एक शॉर्टकट आहे. आरके याचा अर्थ एकच आहे राजेश कांबळे आणि राजेश कांबळे सरांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली ही टीम्स आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच टीम आरके. विपक्ष डीएस चालू आहे. डीएस स्पोर्ट साई प्रेमी साईबाबाचे दर्शन घेऊन ही टीम सध्याच्या घडीला फाईट करते. 2 विकेट आणि 3 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज ट्रॅकवर दुसरं नाव
हा ट्रॅकर चुकी आणि हा बॉल देखणीय येतोय, द्विग्नीय आणखी एक संघर्षाचा 6चा टोला षटकार. जबरदस्त बॅटिंग, 6 येतोय, षटकार येतोय 6 आणि धावफलकावर स्थान धावसंख्या सरसावली अकाउंट मध्ये अंकित होताना पाहायला मिळते तब्बल 9 धावा. हा एक मोठा श्वास इथून घेतला जाईल, कारण श्वास कुठेतरी अटकवण्याचे प्रयत्न चालू होते, पण हा श्वास पुन्हा एकदा घेतला गेलाय आणि धावा धावफलकावर पाहिल्या तर 9 धावा अंकित होताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांना आपण ऐकतात, आपण पाहतात अगदी या आदिवासी प्रीमियर लीग ACFPL शहापूर तालुका आदिवासी प्रीमियर लीग शहापूर तालुका पर्व पहिलं. अनुष्का की म्हणते बॅटरचं नाव कळवा दादू. अनुष्का की म्हणते बॅटरचं नाव काय आहे? हा बॉल स्विंग जास्त होऊ ती अपील तिथे केली गेली आहे, अगदी परफेक्ट डॉट बॉल आहे. अनेक कोणावर होणार नाही, सर्वांना नियम सारखे देखील नोंद घ्यायचे आहे. अच्छे गेंदू का सन्मान करे, उर्वरित गेंदू का अपमान करे. चांगल्या चेंडूचं स्वागत करा आणि खऱ्या त्यांनी खोट्या चेंडूचा अपमान करा. हा परफेक्ट डॉट बॉल येतो. धावा धावपल करून 9, षटक क्रमांक अगदी चालू आहे. दुसरं पंकज पवार तयार. स्ट्राइक एंडला दादू भगत. हा बॉल पाठ पोहोचले का? नाहीये. हा बॉल देखील डोट आहे, कारण स्टंपच्या अगोदर सोडणं ही चुकी आहे. तब्बल 2 बॉल फेकलेत. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला म्हणजे चांगल्यास्पद आणि एक योग्य रीतीची बॉलिंग देखील एक दमदार गोलंदाजी केली जाते. या दमदार आयोजन मैत्री ग्रुप संपूर्ण स्तरीय या अगदी आयोजन केलं जातंय. चांगल्या आयोजक स्पर्धेसाठी लाभले गेले. हार्ड बॅटने लॉक केला, थोडी जागा बनवली होती. एक सिंगल बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या बाहेर. अगदी या बॉलवर मिळतील 4 चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग. या बॉल्सवर येतील 4 आणि पाहिलं तर 4 धावेने धावसंख्या धावपल कव्हर. एक उच्च दर्जाचा स्कोअर कमावण्याचं कार्य केलं जाते. एकावर 3 1-3 13 धावसंख्या धावपल कव्हर. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी जरी आम्ही गमावले तरी आम्ही थांबून जमणार नाहीये. 2 विकेट जरी आम्ही परतले तरी पण आम्ही थांबणार नाहीये. या प्रश्नाचं उत्तर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण धावा धावपल करून पाहिलं तर 13 धावा आणि षटक अगदी चालू आहे. दुसरं ओ हा बॉल वाह शफल जास्त झाले होते आणि अगदी या मला वाटतं की रेषेच्या तिथपर्यंत पोहोचले होते. हा बॉल येतो डॉट. डबल धावपलकावर 13 धावा. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. ज्या ठिकाणी किरणजी रस्त्यात सुरुवात आपण हळू केली तरी चालेल, पण कुठे थांबायचं नसतं आणि तेच काम अगदी इथे केलं गेलं. तर 13 धावा धावपलकावर लागल्यात आणि षटक अगदी चालू आहे. दुसरं शेवटचा बॉल फेकायचा आहे पंकज पवार या खेळाडूला. जबरदस्त बॅटचा आवाज होता. सेफ जोड. एकच घात केलाय. अतिघाई संकट नाही. धक्का क्रमांक लागताना अगदी या तिसरा फलंदाज बाद. 2 षटक कंप्लीट. 13 धावा धावपलकावर तर विकेट अगदी या 3 विकेट. टोटलिंग पाहिले तर 3 विकेट 13 धावा आणि 2 षटक कंप्लीट. न्यू बॅटर अगदी या पूर्णपणे दाखल होतोय आता तन्मय भांगरे. खूप मोठे नेतृत्व फलंदाजांमध्ये हे नाव असंच मिळालं नाहीये, तरी हे नाव शहापूर तालुक्यासाठी प्रसिद्धी करण्यासाठी चिकाटी मेहनत स्ट्रगल केले 3 महिने. मॅन ऑफ द मॅच, अनेक मॅच मध्ये जिंकणारा खेळाडू, अनेक चेष्टा आपल्यावर करणारा खेळाडू, अनेक ट्रॉफी, गेम चेंजर, 1 साइड हिरो असणारा खेळाडू तन्मय भांगरे तयार झाला. एक खूप मोठे नेतृत्व मैत्री या ग्रुप आयोजित आपण पाहाल शहापूर आदिवासी प्रीमियर लीग 2024चा दीप्तिमान कुंभमेळा भरवला गेला. प्रमुख आयोजक आपण पाहिला गणेश भोईर भोईर सर आहेत, अक्षयजी बांगारे सर आहेत, राजू बांगर सर देखील आहेत, हरेश पुंजारी देखील सर आहेत. तर अनेक चांगल्या आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धा भरवली गेली. बॉल आपण द्यायचा आहे. तब्बल 3 विकेट आणि अगदी पूर्णपणे DS स्पोर्ट प्रेमी संघ थोडा कमकुवत ठरलाय. इथून पाहिलं तर वाघाची डरकाळी आणि डरकाळीत वाघ फोडायचा प्रयत्न करावा लागेल. वेग बॅटल होत चाललाय, रंग चाललाय युद्ध आणि युद्धाच्या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने आवाज पाहायला मिळतो. DS स्पोर्ट्स साई प्रेमी पक्ष पाहायला मिळते. टीम RK राजेश कांबडी सरांच्या माध्यमातून प्रस्तुत केली ही टीम्स तर आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला DS स्पोर्ट, दोन्ही या टीम मध्ये धुरंधर युद्ध पाहायला मिळते. दर्शकांची गर्दी देखील आजच्या स्पर्धेसाठी लाभली गेली. काही पाहुण्यांचं येणं नाही तर आमच्या काळजातील 5 तुकड्यांचं लेणं देखील आहे. संपूर्ण प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आणखी एक बॉल तन्मय ऑन फायर. पहिला बॉल वर घातकी केलाय. चमचमीत कुरकुरीत 6चा दणकेदार आदिवासी छावा या आल्या 6 धावा षटकार. जबरदस्त बॅटिंग.
6 येतील. कुरकुरीत चमचमीत फटका पाहायला मिळाला. या बॉलवर 6 आणि धावसंख्या धावबल करून पाहायला मिळाला. 19 धावा. जबरदस्त बॅटिंग तन्मय भांगरे प्रस्तुत. षटकार येतो. मॅच स्टॉप करायची आहे. मॅच स्टॉप करा. स्कूटीचा आरसा थोडा वळवायचा. स्कूटीचा आरसा वडाखाली जी स्कूटी आहे त्या स्कूटीचा आरसा आपण थोडा अगदी वळवायचा आहे. अगदी छोटा वड आहे त्या वडाखाली. अगदी या मोठा वड नाही, छोटा वडा झाड आहे तो स्कूटीचा आरसा. हा दोन्ही आरसे. धन्यवाद. थँक्यू सो मच. येस धन्यवाद. दिया धावा धावबल करून पाहिले तर 19 धावा. आणि तन्मय भांगरे कारण हे नाव सध्याच्या कोरलं गेलं. एक संपूर्ण शैलीचा खेळाडू आणि एक योग्य रीतीची बॅटिंग. तन्मय भांगरे पूर्णपणे संघाची धुरा सांभाळावी लागेल. दत्तात्रय यांच्या सरांच्या माध्यमातून दिया डबल बॅक टू बॅक 3 षटकार तन्मय टोकले तर 500 रुपये कॅश देण्यात येईल. बक्षीस लागलं गेले आणि खरं तर एक रन मशीन आहे टीम स्पोर्ट्स संघासाठी खेळती. या बॉलवर एक सिंगल आणि सिंगल धावसंख्या धावबल करून पाहिली तर अंकित होताना पाहायला मिळते. धावबल कव्हर. हा बॉल देखील पाठवलाय डीप स्क्वेअर बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणखी एक येतो आहे. 6 षटकार येतो आहे. त्याचप्रमाणे अगदी मैत्री ग्रुप आयोजित शहापूर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2024 चे खऱ्या त्यांनी एक आदरस्तंभ आणि दिलदार व्यक्तिमत्व अर्थातच माननीय श्री विद्यमान राकेशजी भोईर सरांचे शुभ आगमन झाले. साहेब आपलं देखील स्पर्श अंतर्गत सर स्वागत. दिया भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस शहापूर तालुका या ठिकाणी कार्य करत आहेत. अर्थातच राकेशजी भोईर सर आपण यायचं आहे. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आमच्या भेटीसाठी आलाय. अर्थातच मान्य श्री विद्यमान राकेशजी भोईर सरांचं शुभ आगमन झाले. साहेब या आपण देखील चेसवरती यायचं आणि स्तन्यपान व्हायचं आहे. साहेब यायचं आहे. त्यांच्यासोबत अनेक प्रेक्षक देखील आहेत. डबल धावबल करून पाहिलं तर 26 धावा पाहायला मिळत आहेत. हा बॉल अर्धचा प्रयत्न होता. 5ची एज. कोशवजी जाधव सर देखील आहेत. खातील गावातले गोड व्यक्तिमत्व आणि उद्योजक देखील आहेत. साहेब आपण देखील या. स्कोर कार्ड धावबल करून पाहिलं तर 26 धावा 3 विकेट गमावली गेली आहेत. तन्मयसाठी या हॅट्रिक साठी चान्स आहे. 500 रुपये प्राइस दिली जाईल. अनेक पाहुण्यांची गर्दी अनेक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. हा बॉल अगदी चेक करावा लागेल. परफेक्ट डॉट बॉल येतो. धावा धावसंख्येवर रोखण्याचं कार्य सध्याच्या घडीला केलं जाते कारण 26 धावा धावबल करून पाहायला मिळत आहेत. सव्वीस धावा धावपलकावर पाहिलं तर षटक क्रमांक 3 चालू आहे. हा बॉल उंची जास्त होती. चेक करावं लागेल. ओ वाईट बॉल दिला. कडक उन्हामध्ये आपल्याला मॅच पाहायला ते रफ आणि टफ मॅच पाहायला मिळते. 31 धावा धावपलकावर टीम डीएस स्पोर्ट साई प्रेमी संघाच्या मैत्री ग्रुप आयोजित आपण पाहाल आदिवासी प्रीमियर लीग शहापूर तालुका भव्य गोल मैदानामध्ये दमदार अजून पाहायला मिळते. तोनमय खेळाडू खरा त्याने एक वन साइड हिरो आहे आणि पूर्ण गेम चेंजर आहे. तब्बल धावबल करून पाहिलं तर 31 धावा आणि पूर्णपणे परफॉर्मन्स संघाची धुरा सांभाळली जाते. ते दिया तन्मय भांगरेच्या माध्यमातून स्वीकारली गेली. तन्मय भांगरे ऑन फायर. आणखी एक बॉल. तन्मय ऑन फायर. 6चा टोला आसमानी हा येतोय. जबरदस्त 6 षटकार. जबरदस्त बॅटिंग. क्या बात आहे. या बॉल्सवर 6 येतील तर 7 धावेने एक मोठा श्वास घेतला जातो. धावबल करून पण पाहिलं जर 37 धावा धावबल करून पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग. कौतुक करावं तेवढं कमी आहे आज या बॅटरचं. एक क्रिकेट च्या या नगरीमध्ये एक मोठं नाव. ऑफ साईडला बॉल फेकलाय. अवंतर आहे कारण अबे फ्रॉम द बॉडी शरीराच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता. अंकित उले एक एक्स्ट्रा धावेने पाहिलं तर धावा आता धावबल करून पाहायला मिळतात. 31 धावा. जबरदस्त आयोजन. जबरदस्त मॅच आपण पाहता. जो मॅच जिंकणार आहे तो अगदी श्री स्पोर्ट या संघाला फाईट देईल. सेमीफायनलची आपण मॅच पाहतात. आणखी एक दर्जेदार जबरदस्त प्रहार. या बॉल्सवर देखील 6चा दणकेदार कुरकुरीत चमचमीत 6चा फटका षटकार. जबरदस्त बॅटिंग. उद्या राकेशजी भोईसरांच्या माध्यमातून बक्षीस झालंय.
कोणत्याही बॅटरने दिया बॅक टू बॅक हॅट्रिक साठी षटकार ठोकले तर रक्केची बोरसरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख कॅश देण्यात येईल. कोणत्याही बॅटरसाठी संधी आहे सन्मान्य विद्यमान वाजपेयी युवा मोर्चा सरचिटणीस प्रमुख आहेत अर्थातच राकेशजी भोईसरांच्या माध्यमातून मिळतील 500 रुपयाचा रोख अँड कॅश. हा बॉल बराच वेळ हवेमध्ये आहे. झेल सोडलाय दुसरीचा प्रयत्न झेल वाघाचा सोडलाय आणि जेव्हा वाघ एखाद वेळ जखमी होतोय तो पुन्हा तीच दरकाळ घेऊन बाहेर पडतोय त्यावेळी फक्त फक्त मैदानामध्ये काय होईल या आता प्रेक्षकांच्या बेळसाठी येईल कारण ती तन्मयचा झेल सोडलाय. या बॉलवर पाहिलं तर दिया धावसंख्या धावपल करू अगदी 46 धाव पाहायला मिळत आहेत. षटक अगदी चौथं अगदी चालू आहे. कोणत्या बॅट्समॅन बॅक टू बॅक षटकार ठोका आणि मिळवा 500 रुपयाचा रोख हँड कॅश अर्थातच राकेश भोईसरांच्या माध्यमातून. एक गोड व्यक्तिमत्व भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस प्रमुख आहे शहापूर तालुका चे एक आधारस्तंभ देखील आहे. सातत्याने एक दिलदार व्यक्तिमत्व आणि एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. धावपलकर 46 चौथं षटक चालू आहे. खूप मोठं षटक पाडलं जात आहे. तन्मय ऑन फायर पहा बॅटिंग थोडा कमकुवत फटकाय मिस विकेट मोठा मासा अणवागत शिकार मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद तन्मय इज गॉन. बॅक टू बॅक 3 विकेट बॅक टू बॅक 3 चौकार बॅक टू बॅक 3 षटकार. कोणत्याही खेळाडूने कोणत्या बॅट्समॅनने टोकले तर मिळतील 500 रुपयाचा प्राइज अर्थात सन्मान्य विद्यमान राकेश भोईसरांच्या माध्यमातून. वहा एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून निधी पक्ष लागले आहे. आरोग्य विपक्ष आपण पाहतात साई प्रेमी यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. तर न्यू बॅटर अगदी दाखल झाला. 4 गडी जरी गमावले तर 6व्या नंबरवर त्याला फलंदाज पाहायला मिळतो आहे बाळकृष्ण तुरे. धावपलकर 46 आणि चौथ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. 46 धावपलकर मॅच आपण लगेच चालू करा. बॅक टू बॅक 3 चौकार बॅक टू बॅक 3 विकेट बॅक टू बॅक 3 षटकार श्री सन्मान्य विद्यमान अर्थातच राकेश भोईसरांच्या माध्यमातून मिळतील 500 रुपयाचा रोख प्राइज. धावपलकर अगदी अंकित केले आहेत. 46 धावा पाहायला मिळत आहेत. एक खरं अर्थाने युद्ध इथे रंगलं गेलंय. महत्वाची मॅच आपण पाहतात कारण जो मॅच जिंकणार आहे तो फायनल मध्ये प्रवेश. थोडा स्विंग बॉल झाला अंगावर दळला आणि फायला त्याला परफेक्ट डॉट बॉल येतो. चार षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि अगदी 24 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. डबल धावबॉल करू पाहिलं तर 46 धावबॉल करू पाहायला मिळत आहेत. तर शेवटचं षटक फेकायचं आहे. वेळ आपल्याकडे नाही ही आपण नोंद घ्यायची आहे प्रामुख्याने. महत्वाचा मुद्दा मॅच मध्ये आहे कारण वेळ वाचवा. द मोस्ट मेंबर्स इम्पॉर्टंट डे धिस. आज शहापूर तालुक्यासाठी आमचा गोड दिवस आणि आठवणीचा दिवस आहे. डबल गड्यामधून 4 वाजून 1 मिनिट झाला. तर गणजित सर आपल्याकडे वेळ नाही आपण मॅच लगेच चालू करा. स्पीडअप करायचं स्पीडअप आपल्याला अजून एक मॅच महत्वाची मॅच खेळवायची आहे कारण तीच असणार आहे चॅम्पियन तीच असणार आहे खरा शिलेदार आणि तीच मॅच असणार आहे खरा आता या आदिवासी चॅम्पियन आदिवासी प्रीमियर लीगची शेवटची मॅच. तब्बल 46 धावा 4 विकेट गमावले. शेवटचं षटक फेकायचं आहे. धावपलकावर षटक 5वं जोडलं जाईल. 4 ट्रॅक कंप्लीट आणि ट्रॅक वरती अगदी 5वं जोडलं जाईल. एक एकंदरीत नाव अर्थातच ट्रॅक वर आता झालाय मनोज बैजाल. स्ट्राईक एंडला तयार देखील आहे दादू भगत आणि बंटीजी उघडे आपण यायचं आहे. बंटीजी उघडे आपण कुठे असेल तरी यायचं आहे. बेलपाडा गावातले गोड व्यक्तिमत्व. डबल पहिला बॉल हल्ला केलाय मिस टाइम आहे अनगदी आहे इथे बॉल नो आहे. पहा क्रिकेटच्या गमती पाहायला मिळतात. अन बॉल नो फेकलाय झेल तिकडे टिपलाय अर्थातच याच्या पुढे जो आहे तो बॉल फ्रीटचा आहे. एक गोड मेजवान आहे त्या जबरदस्त झेल होता आणि पूर्णपणे नाखुशा अगदी इथे झाला क्षेत्ररक्षक कारण बॉल न होता. आकाश कोदे हा गोलंदाज ट्रॅकवर 5वं षटक फेकलं जातोय. धावपलकावर 46 धावा अंकित अजूनही 48 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत.
ओ फ्री हिटचा हा बॉल आणखी एक झेल आहे परंतु फ्री हिट आहे आणखी एक झेल टिपलाय पण फ्री हिट बॉल आहे पहा मॅच मध्ये गमत्या पाहायला मिळत आहेत म्हणून आणखी एक नो बॉल ओ आणखी एक नो बॉल रेड सिग्नल बॅक टू बॅक दोन नो बॉल फेकले आकाश गोंधळाने केले चुकी नो +2 या दोन वेळा अगदी धावा येतील कारण एक्स्ट्रा येते 4 धावा फक्त नो बॉलची इतिहा पाऊस पडला जातो ऊन पडलाय कडक उन्हामध्ये सामना पाहायला मिळतो पण कडक उन्हामध्ये अगदी इथे धावेंचा पाऊस पडताना पाहायला मिळतो आकाश आणि चुकी केली तब्बल 51 धावा धावपल कव्हर 50 कंप्लीट अगदी डीएस स्पोर्ट असाय प्रेमी संघाची आरकेस प्रस्तुत आपण राजेश कांबळे प्रस्तुती टीम्स पाहायला मिळते फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर आरके टीम्स आणि बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते डीएस स्पोर्ट साई प्रेमी साईबाबाची दर्शन घेऊन आलेली टीम्स आपल्याला पाहायला मिळते धावा धावपल करून 51 तर फाचू षटक फेकलं जाते हा बॉल आणखी एक नो आहे आणखी एक नो बॅक टू बॅक तिसरा नो आणि या बॉल्स वर केलाय एक घनागती 107 धावेंचा हा जबरदस्त उत्तुंब उत्कृष्ट षटकार या बॉल्स वर 7 पहा मॅचचं आपण समीकरण पाहिलं या ओव्हरचं तर तब्बल या ओव्हर्स मध्ये 12 ते 13 धावा एक्स्ट्रा दिले गेले आहेत नो बॉल नाहीये रिव्ह्यू चेक केला जातो येस गणेश सर अगदी या नो कोणत्या पद्धतीचा आहे भीमर येस थँक्यू सो मच इट इज द नो बॉल आहे रॉंग डिलिव्हरी आडवड क्रॉस ही देखील आपण नोंद घ्यायची आहे टीम डीएस स्पोर्ट नाही तर 2 बॉलची किंवा 2 अथवा 2 धावाची पेनल्टी असणार आहे ही आपण नोंद घ्यायची आहे डाव्या बाजून प्रोत्साहन करा तर बॉल या बॉल्सवर 7 आणि धावसंख्या धावबॉल करून पाहिली तर एक उच्च दर्जाचा स्कोर पाहायला मिळतो तब्बल कोणत्या प्रेक्षकाने हा झेल टिपला अगदी कोणत्या प्रेक्षकाने हा झेल एखादा झेल टिपला तर राकेशजी भोईर सरांच्या माध्यमातून मिळतील 101 रुपयाचा रोख अँड कॅश संदीप अगदी प्रतीक खेळाडूसाठी आणि प्रतीक अगदी प्रेक्षकासाठी आहे हा बॉल पाहिलं तर अगदी वाईड बॉल 100 हा अगदी इथे संधी होती आणि सरळ पीस वरती बॉल अडवला गेलाय पहा तिथे घडलं काय तर एका धावेची मागणी होती परंतु थांबवलं जाईल आणि अगदी पाहिलं तर डॉट बॉल येतो धावसंख्या धावबल करू 59 धावा तर आकाश कोदे थोडी वारंवार चुकी करतो यावेळी थोडं कमबॅक केलं जरूर कारण धावा अगदी मिळतात एक्स्ट्रा त्या धावा थांबवण्याचं कार्य करावं लागेल आणि ते अगदी काम येते आकाश कोदेच्या माध्यमातून केलं जाते धावबल करू धावा 59 धावा अगदी पाहायला मिळत आहेत ओ यावेळी घडलं काय इथे काय झेल आहे का आणि अखेर इथे झेल टिपला फलंदाज बाद होतो एक मोठा आदरा आकाश कोदे थोडं कमबॅक जरूर करतो कारण धावा धावबल करून पाहिलं तर 59 धावा न्यू बॅटर पाठवा डीएस स्पोर्ट्स साई प्रेमी आपण अगदी अगदी आणखी एक प्लेअर पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये एंटर करा वेळ आपल्याकडे नाहीये कारण आपल्याला अजून एक मॅच खेळवावी लागेल आणि बक्षीस वितरण सोहळा तो देखील आपल्याला पार पाडायचा आहे उत्कृष्ट बॅट्समन साठी देखील आहे चषक आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील चषक आहे उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट अगदी पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच टुर्नामेंट खरा शिलेदार कोण ठरतो त्यासाठी शिलेदार अगदी सायकल आहे मॅन ऑफ द मॅच सिरीज सायकल आहे तर सायकलची थोड्याच वेळात एंट्री होणार आहे धावसंख्या धावबल करून 59 धावा तर 5 षटक फेकलं जाते कोणत्या प्रेक्षकाने हायवा झेल टिपला तर राकेशजी भोईर सरांच्या माध्यमातून मिळतील 101 रुपयाचा रोख हँड कॅश आणि बॅक टू बॅक 3 षटकार बॅक टू बॅक 3 चौकार बॅक टू बॅक 3 विकेट मिळवा राकेशजी भोईर सरांच्या माध्यमातून मिळवा 501 रुपयाचा रोख प्राइस
पहिला बॉल किशोर स्ट्राईक एंडला होता, एक सिंगल कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न होणार आहे, थांबवलं जाईल आणि पाहिलं तर फक्त प्रति एका धावेची पूर्तता केली जाईल. या बॉल्सवर एक येईल आणि पाहिलं तर एका धावेने धावसंख्या धावपल करून पाहायला मिळते. तब्बल 60 धावा. षटक अगदी 5वं चालू आहे, अर्थातच अंतिम षटक चालू आहे. हा ट्रॅकर टायमिंग आहे, टायमिंग शॉट जबरदस्त, ताकद आहे, नजाकत सर्व काही देखणे स्वरूप, साथा आसमानी टोला एस षटकार येतो 6. जबरदस्त बॅटिंग, कौतुक करावं लागेल. या बॉल्सवर 6 येतील आणि दादू भगत खरातने हे नाव कोरलं जाईल. जबरदस्त बॅटिंग, धावसंख्या धावपल करून पाहायला मिळते तब्बल 66 धावा. ओ हा बॉल तुडा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि अगदी पाहिलं तर परफेक्ट डॉट येतो. धावसंख्या धावपल करून पाहायला मिळतात तब्बल 66 धावा. आणि पहिलं पूर्वार्ध आपण ऐकतात, पहिल्या पूर्वार्ध मधला शेवटचा बॉल फेकायचा आहे. हा देखील बॅटची थोडी एज लागली, एक सिंगल कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न चालू होणार आहे. अखेर दुसरी प्रयत्न होईल का आणि सुकृतीच्या 2 धावा गेल्या आहेत. या बॉल्सवर 2 अंगी पाहिलं तर धावसंख्या धावपल करून पाहायला मिळते 2+ विकेट. या बॉल्सवर 2 टोटल धावपल करून पाहिली तर 68 धावा विजयासाठी बनवायच्या. तब्बल 30 बॉल्स आणि 69 धाव्यांची गरज आहे. विकेट शेवाळे आपण देखील यायचं आहे. विकेट शेवाळे आपण कुठे असेल तर येणं करायचं आहे. मायक्रोफोन वरती थोडा बदल जोडला जाईल, गोड आवाज, अर्थातच विकेट शेवाळे. थँक्यू सो मच अजय धापटे. जेव्हा मॅचला होते सुरुवात पाहायला मिळते पूर्वार्धामध्ये नक्कीच पाहायला मिळते त्या 69 टार्गेट आहे उत्तरामध्ये आम्ही घेऊन आले 30 बॉल आणि नक्कीच 69 टार्गेट कशा प्रकारे होतील का डिफेन्स लागले चुरस एका बदला पाहायला मिळते आहे. अनिल थोराड दिलीप थोराड यांनी पुरस्कृत केलेली टीम शिवप्रेमी डीएस स्पोर्ट्स संघात दुसरा बदला पाहायला मिळते आहे. राजेश कांबळे यांचा संघ पाहायला मिळते आरके स्पोर्ट्स. एक मोठी लढत पाहायला मिळते. चला ऑनफील्ड पंच जायचे विनंती करतोय. 5 षटका सामना असेल. आलेल्या सर्व माझ्या मायबाप प्रेक्षक वर्गाचा सहर्ष स्वागत हृदयाच्या अंतगडापासून या चषकामध्ये पाहायला मिळतोय. हा मैत्री ग्रुप आयोजित शहापूर आदिवासी प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये जुळलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम स्वागतम. याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की प्रेक्षक गर्दी होताना पाहायला मिळते आहे. या मैदानामध्ये या तांबडमाल शहापूर नगरीमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांचा सहर्ष स्वागत या आयोजन व्यवस्थापन मंडळाच्या वतीने. राजू मोरगे आणि नक्की निलेश पागीची जोडी ही पाहायला मिळते. तर गोलदा ट्रॅकवर द उमरमाळ एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं तन्मय भांगरे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 30 बॉल 69 होतील का चेस होतील का डिफेंड येण्यासाठी. इथे मात्र नक्की अर्धा तास 25 मिनिटे 25 ते 30 मिनिटे सांगून देईल की कोण फाईट करणार श्री स्पोर्ट्स संघाशी फायनल साठी. नक्की त्यांनी म्हटले उडी मारलेली आहे कालराम धापटे यांचा संघ. यस पुढील बॉल पुढील चेंडू राऊंड विकेट मारा तन्मय भांगरे. पहिलाच बॉल सन्मान दिला गेलाय. पहिला चेंडू ती डॉट बॉल चांगला बॅटल पाहायला मिळत आहे.
निलेश पागी ना स्ट्राईकला तर नॉसला राजू मुरगे. एक स्ट्राईकला नक्की निलेश पागी नॉसला राजूला वाहू शकाल. ओरपीचा बॉल बॅटने नक्की शोधलाय गॅप लावला मॅप अक्रॉस द आडवा बॅटने हा चेंडू निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षणा बीट करून चेंडू निघून चाललाय. डीप मिड बाउंड्रीच्या बाहेर आलाय निलेश पागी. ब्रँडेड चौकार. चांगला फटका पाहू शकाल. पहिला चेंडू सन्मान दिला गेला. दुसरा चेंडूवरती निलेश पागी चौकार पाहायला मिळतोय. सेमीफायनलची चुरस पाहायला मिळते आहे. ESAPL शहापूर आदिवासी प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्या दिवसापासून आजचा 5वा दिवस चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. पुढील बॉल तन्मय. ओहो याला मात्र स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा नक्की बाउन्स राहिला उचली नाही गेली. कॉन्क्रीटची हीच तर खासियत आहे मित्रांनो. कधी कधी बॉल मात्र नक्की भरपूर वेगात जातो तर कधी कधी स्लोवन गतीचा वापर केला तर नक्की स्लोवन गतीचा बॉल सुद्धा नक्कीच पडू शकतो. हे कॉन्क्रीटचा एक परंतु बॅटिंग पिच आहे. पहिल्या दिवसापासून विचार करतोय. पुढील बॉल ओव्हर पिचचा बॉल. या बॉल मात्र नक्की शरीराचा वेध घेणारा बॉल. ओव्हर पिचचा बॉल. प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर आलाय. इट इज अ डॉट बॉल. अजूनही नक्की 26 बॉल आणि 65 धावांची गरज. 26 बॉल आणि 65 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम RK 11 संघाला. पुढील बॉल तन्मय. ओव्हर पिचचा बॉल पुन्हा एकदा नक्की लाजबाब गोलंदाजी पाहायला मध्ये क्षेत्ररक्षण नक्की तिकडे तैनात आहे. एक सिंगल मिळेल. आता मात्र स्ट्राईक मात्र स्ट्राईक मध्ये राजू मुरगे ला पाहू शकाल. पुढील बॉल मोठा फटका केला होता. मिस टायमिंग. फलंदाज बाद. राजू मोरगे मोठा मासा बडी मछली. पिन ड्रॉप सायलेंट वाघाचा शिकार मैदानामध्ये. फलंदाज राजू मोरगे बॅक टू पवेलियन. येस बाला मुरगे येतोय. एक गडी बाद 5 धाव संख्या. नक्की चांगलं षटक हाताला गेलं. 24 बॉल आणि 64 धावांची गरज. एका बाजूला पाहू शकाल दिलीप थोराड यांचा संघ अनिल थोराड यांचा संघ साई प्रेमी DS स्पोर्ट्स संघ. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते राजेश कांबळे मॅन फ्रॉम नक्की शिरूर विभाग गावातील गोड व्यक्तिमत्व त्यांनी पुरस्कृत केलेली टीम पाहायला मिळते राजेश कांबळे. आणि नक्की पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीजची सायकल मात्र आता मात्र येताना पाहायला मिळते आपल्याला. मॅन ऑफ द सिरीज साठी नक्की सायकल येताना पाहायला मिळते. इथे मात्र कॅमेरा मारायचा आहे. विनंती करतोय. तिथे मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी भली मोठी सायकल पाहायला मिळते आहे. आलेली पाहायला मिळते आहे. भव्य दिवस सायकल पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज नक्की सर्वांनी आदरणीय पाहायला मिळते आहेत. सरपंच साहेबांकडे नक्की सायकल दिली गेली. खातिवली सॉरी ग्रामपंचायत वेहिलेली सरपंच खातिवली मनोहर विष्णू भोईर यांनी नक्की प्रथम तृतीय आणि चतुर्थ ते मात्र चषक दिले गेलेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल संतोष विठ्ठल भोईर ग्रामपंचायत वेहिलेली सरपंच साहेबांकडून नक्की मॅन ऑफ द सिरीजची सायकल. त्या उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी बाला बांगरे साहेबांकडनं नक्की शूज आणि बॅट आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही. सर्व काही नक्की या चषकामध्ये पाहायला मिळत आहे. जेव्हा मॅच कडे भाऊ चव्हाण मॅन फ्रॉम खातिवली पुन्हा एकदा पेस मध्ये बीट केलेला आहे. बॉल आलाय डॉट बॉल. कमालीचा गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पहिलं षटक तन्मय. दुसरं षटक भाऊ चव्हाणच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. फुलेचा बॉल मात्र जसा बॉल उडवलाय. सिक्सर. सामना अजून बाकी आहे असं नक्की बाला दाखवतोय षटकार. धावस का 12. नक्की एबडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्की युट्यूबच्या माध्यमातून नक्की घरी बसून सुद्धा नक्की आस्वाद घेऊ शकता.
चांगलं क्लिअर विथ क्वालिटी, चांगला टेलिकास्ट दाखवलं गेलं एबीडी स्पोर्टच्या माध्यमात. 21 बॉल 57 धावा आरके 11 टीमला जिंकायचं असेल तर. पुण्यात आडवा बॅटने ओहो जेल मध्ये धरतीला दान. जेल मात्र कॅरी झाला, एक सिंगल नक्की जुळली जाते. एका सिंगलच्या मदतीने पुढे जाते 13. अब क्या होगा 13 आरके 11 असं सांगताना पाहायला भाऊ चव्हाण खातीबला टीमचा हा स्टार खेळाडू का आयकॉन म्हणून घेतले गेले याचं मात्र उत्तर देताना पाहायला मिळते भाऊ चव्हाण. ऑन फायर गोलंदाजी मार्कवर सध्या पाहायला मिळते. पुढील बॉल पुण्याचा फुललेला बॉल बॉल मात्र उडवला गेलाय. चेंडू मात्र नो मॅच मध्ये ट्रॅव्हल झाला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतो आणि दुसरी सुद्धा धाव नक्की जुळली जाते. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि तिसरी सुद्धा धाव यशस्वीरित्या जुळली गेली आहे. या 3 धावाने धावसका पुढे जाते. नक्कीच अजून करायच्या आता भरपूर गोळा धावा आहेत. एक गडी बाद 16 अजून भरपूर गोळा करायच्या आहेत. 19 बॉल 53 धावा. क्रिकेटमध्ये सर्व काही गोष्ट मित्रांनो शक्य आहेत. अशक्य कुठलीच नाही गोष्ट मित्रांनो जर तरला महत्व नाही आहे. गोलंदाज भाऊ तयार. बाला मुरगे फुल टॉस बॉल स्पेअर कटचा फटका फुल टॉस वसूल केला गेला. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे आणि चेंडू निघून चाललाय. भगवी पट्टीला ऑन द रफ चेंडू सीमा पार आणखी निघालाय. बाला मुरगे ब्रँडेड चौकार. अठरा बॉल आणि जिंकण्यासाठी 49 धावा. 18 बॉल 49. तिसरे षटक हातात पुन्हा एकदा तन्मय भांगरे येतोय. नक्की चांगलं पाहायला मिळतं. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आदरणीय सन्माननीय ग्रामपंचायत हेलोली सरपंच संतोष विठ्ठल भुईर साहेबांकडे ही मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी नक्की सायकल पाहायला मिळते. पुढील बॉल पुण्याचा तन्मय भांगरे. पुढचा बॉल नक्कीच जसाला तसा बॉल मात्र उडवला गेलाय सीमा रेषा पार. बिग ब्लास्ट निलेश पागी ब्रँडेड टिपिकल टायमिंग स्ट्रोक्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा सिग्नेचर कॉपी बुक स्टाईल ने मात्र बॉल फिनिश केलाय. षटकार चांगला क्रिकेट पाहायला मिळत आहे. नक्की तुम्ही मारू शकता तर आम्ही का नाही याचं मात्र उत्तर जशाचं उत्तर दिलं गेलंय. निलेश पागी 8 बॉल 15 वर खेळतोय. पुण्याचा स्पेअरकटचा फटका यार मात्र मिस टायमिंग सो फटका तर फसला गेलाय. परंतु नक्की नो मॅच मध्ये ट्रॅव्हल झाला पाहायला मिळतोय. दुसरी सुद्धा धाव याला मात्र नक्की जुळली गेली आहे. या दोनच्या सैन्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 28 16 बॉल आणि 41 धावा. 16 बॉल 41. पुण्याला तन्मय क्या मात्र नक्की निलेश पागी यांचा झेल मात्र सोडला गेलाय. निलेश पागी यांचा मात्र नक्की झेल मात्र सोडला गेलाय. कुठेतरी मॅच सोडली आहे का ते मात्र लागेल. कारण नक्की हॅलो चेक धाव सगळा पाहायला मिळते ते. एक गडी बाद 28. पुढील बॉल फुलेंचा बॉल याल मात्र चांगला बॉल राहिला गेलाय. ओव्हरवीचा बॉल नक्कीच हा सुद्धा चेंडू डॉट बॉल नक्की कुठेतरी बॅकफुटला आहे का संघ ते सुद्धा नक्की विसरून चालणार नाही. मात्र क्रिकेट आहे आरके 11 इथे मात्र नक्की 6 ओव्हर मध्ये 100 धावा सुद्धा चेज झालेले आहेत. अशी मैदानाची खासियत तांबडमाल मैदानाची. तन्मय तयार पुन्हा निलेश पागीसाठी. फुलेंचा बॉल जसाला बॉल उडवला गेलाय. घुटना देख तमाशा देख चेंडू निघून चाललाय. मस्तक में दस्तक देत षटकार. सगळं नक्की 34 सेकंदावरती.
गडी बाद 34. 13 बॉल 35. 13 बॉल 35. गोलंदाज ट्रॅकवर पुढे तन्मय. निलेश पागी शेवटचा बॉल. ओहो याला मात्र नक्की रन्स मिळतील. बाय वन गेट वर. ओहो माय गॉड तिथे मात्र लागलेल्या चुऱ्यासाठी बॉल चाललाय ऑन द रोप. हे प्रेक्षक आहेत काय आहे वाईट बॉल चौकार. पंजा खोलला गेलाय. पंजा मात्र खोलला गेला. इथे मात्र विचार केला जाईल तर नक्की 5 धावा नक्की जुळले गेले आहेत. धावसंख्या 39. 13 बॉल 30. एक गडी बाद 39. पुढील बॉल तन्मय बांगरे तयार और कलात्मक स्ट्रोक्स. ओ माय गॉड चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय मैदानाला गुदगुल्या करत दंदन दंदन करत. आणखी निघाला निलेश पागी. ब्रँडेड चौकार. 12 बॉल आणि 26 धावांची गरज. कान में ट्विस्ट. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो. नक्कीच 12 बॉल आणि 26 धावांची गरज. 13-13च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. नक्की चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 12 बॉल 38ची पार्टनरशिप आहे आणि जिंकण्यासाठी 12 बॉल 26 धावांची गरज. 12 बॉल 26 13च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. एका बॉलला RK11 दुसऱ्या बॉलला साई प्रेमी अर्थातच नक्की DS स्पोर्ट्स संघ ही चुरस लागली पाहायला मिळते. धुवंदर युद्ध पाहायला मिळते. बॉल 26 कुठेतरी निलेश पागी यांचा झेल सोडला होता मित्रांनो. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. चला टीम मीटिंग बंद झाली. 12 बॉल आणि 26 धावांची गरज. 12 बॉल 26. बारा बॉल आणि 26 धावांची गरज. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. दादू भगत मॅन फ्रॉम शिरोळ गोपालपाडा. तर स्ट्राईकमध्ये बाला मोरगे नसला निलेश पागील असेल. 12 बॉल 26. 13च्या सरासरीने प्रत्येक ओव्हर मध्ये नक्की धावा माराव्या लागतील. चांगली सुरुवात चांगला बॅटल पाहायला मिळते. कोण जिंकेल. यस 12 बॉल 26. पुढील बॉल दादू भगत. फुलटॉस बॉल सन्मान दिला गेलाय. स्ट्राईक मात्र ज्याचं देण्याचं काम मात्र नक्की त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय तो मात्र बाला मोरगे. स्ट्राईक मात्र रोडर पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रायकिंग मध्ये निलेश पागी ज्याला शहापूर तालुक्यात अव्वल दर्जाचा काफला ओळखला जातोय. खर्डी कसारा इगतपुरी असेल अनेक या विभागातील एक नक्कीच नामवंत फलंदाज निलेश पागी धामणी गावाला बिलॉंग करतात. खर्डी विभागातील धामणी गावातील नक्कीच निलेश पागी. पुढील बॉल दादू. फुलेचा बॉल मिस टायमिंग चोक फटका फसला गेलाय. चेंडू निघून चाललाय. 5 लेगचं क्षेत्र निवडलं गेलंय. आउटफील्ड खूपच तेज आहे. चेंडू सीमा पार आलाय. चौकार. ठोक चौकार.
10 बॉल 21. निलेश पागी नाबाचा फलंदाज तो बंद मात्र RK11 संघ नक्कीच पराभूत होऊ शकत नाहीये हे मात्र दिसून येते. पुढची जादू बघत तयार निलेश पागीसाठी. ओव्हर द विकेट मारा पाहायला मिळतोय. ओव्हर पिचचा बॉल मिस टायमिंग. हो यावर मात्र जेल टिपला जाईल का? इथे मात्र जेल टिपला गेलाय. एक गोल्डन विकेट मोठी विकेट निलेश पागी. बडी मछली जाल में बॅक टू पवेलियन. आणखीन एक अस्त्र गेलाय. एक अस्त्र गेला आता ब्रह्मास्त्र आला गेलाय. पंकज पवार मॅन फ्रॉम डोंगरीपाडा. अनेक क्षेपणास्त्र अनेक ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे आहे ताप्यामध्ये असा संघ RK11. नऊ बॉल 21 मॅच ऑन आहे. 9 बॉल 21 मॅच ऑन. नक्कीच मॅच ऑन आहे. चला मित्रांनो घाई करायचे आमचे मान्यवर प्रमुख पाहुणे त्यांचा सुद्धा सत्कार बाकी आहे. 9 बॉल 21 पंकज पवार. दादू बघा तयार. हो यावर मात्र नक्की दिशा दाखवून देण्याचं काम मात्र केलं गेलंय. पंकज पवार जसं काही डगाडमध्ये आलेला फलंदाज पहिल्याच बॉलवरती हा भिरकावून दिलाय. ब्लॅक स्ट्राईकला आदलते लॉंग स्टॉप रिझन मध्ये आलाय चौकार. खराब क्षेत्रात थोडस घडलं गेले मित्रांनो. आठ बॉल 17 असेल का खतरा. 8 बॉल 17 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. 8 बॉल 17 खतरा कोणच्यावर असेल. गोलंदाज मात्र कान मंत्र देताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र भाऊ चव्हाण दादू भगतला. 8 बॉल 17. पुढील बॉल ओहो याला मात्र नक्की लेन चेक केली जाते. वाईट बॉल. 8 बॉल 16 हे बॅटल पाहायला मिळते. 8 बॉल करायचे आता गोळा फक्त फक्त 16. हे नक्कीच चांगलं बॅटल पाहायला मिळते. चांगला क्रिकेटचा नजराणा पाहायला मिळतोय. डू ऑर डाय करो या मोरो. जो जिंकेल तो मात्र फायनल साठी. जो संघ पराभूत होईल त्या मात्र नक्कीच काही बक्षीस राखीव आहेत त्यांच्यासाठी नक्कीच समाधान मानावं लागेल. जो जिंकेल तो मात्र मेका फायनल मध्ये एंट्री मारेल. पुढील बॉल ओहो स्पेरकरचा फटका. शोधलाय गॅप लावलाय मॅप. क्षेत्ररक्षण नक्की धावता जीवाच्या हातोनात. दुसऱ्या धावासाठी नक्कीच 1+1 विकेट जुळली जाते. धाव सुद्धा येईल रन सुद्धा जाईल. चला दगड मध्ये न्यू बॅटर पाठवायचा आहे. दगड मधून नक्कीच आवाज द्यायचा नाही मित्रांनो आणि आता फायनलाइज केलं जाईल. नक्कीच शेवटचा क्षण आहे मित्रांनो. शेवटचे काही मोमेंट्स आहेत. कोणाला नक्कीच पेनल्टी नक्कीच लागून देऊ नका मित्रांनो कारण अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा पाहायला मिळते आहे. मैत्री ग्रुप आयोजित शहापूर आदिवासी प्रीमियर लीग. गणेश भुईर अक्षय बांगारे राजू बांगड बंटी उघडे त्याचबरोबर हरीश पुंजारी अजय टोपल्याने संपूर्ण टीम पाहायला मिळते आहे. त्याच्या प्रयत्नातून संपूर्ण स्पर्धा पार पडली. अर्थात संपूर्ण मैत्री ग्रुप शहापूर. सात बॉल 15 दादू बघा तयार पंकज पवार साठी. हा ट्रॅकरचा बॉल चांगलासा फटका मात्र एक्झिट ऑन साईडला स्ट्राईक मध्ये रोटेट पाहायला मिळते. ओ माय गॉड थ्रो थोडासा खराब राहिला गेलाय. तन्मय वांगरे येतात बॅकअपला. 2 धावा धावा फलकावती यशस्वीरित्या जुळल्या जातील. 6 बॉल 13 धावांची गरज. 6 बॉल 13. सहा बॉल 13 धावांची गरज. 6 बॉल 13 डू ऑर डाय. महाराष्ट्र महामुकाबला
क्षेत्र कोणते आहे सुद्धा अशा आयुष्यात कशाला तुमच्यासमोर पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर तुमच्या यशाला पर्याय येते. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर अपरंपार कष्ट करावं लागतील, घाम काढावा लागेल मित्रांनो. सहा बॉल 13. दीपक धापटे येतोय. 6 बॉल 13. दीपक धापटे येतोय. 6 बॉल 13. परंतु मात्र नक्की निशांत पारदे आणि पंकज पवार आहे तोपर्यंत मॅच मात्र ऑन आहे. पुढील बॉल सोळंकतीचा बॉल अक्रॉस लाईन, चांगलासा फटका मात्र एक्झिट ऑन साईडला. तन्मय भांगरे तिकडे पोहोचले गेलेत. एका सिंगल स्ट्राइक मात्र रोटेट पाहायला मिळते. 5 बॉल 12 धावांची गरज. 5 बॉल 12. पाच बॉल 12 धावांची गरज. चांगली चुरस पाहायला मिळते. बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट महामुकाबला महारंग संग्राम पाहायला मिळतोय. मैत्री ग्रुप आयोजित शहापूर आदिवासी प्रीमियर लीग SAPL लीग पर्व पहिल्याला नक्कीच चांगलं आम्हाला नक्कीच पाठिंबा मिळालाय. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुद्धा भारी नियोजन केलं जाईल असं नक्कीच SAPLच्या मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे. दीपक धापटे तयार. 5 बॉल 12. पंकज पवार स्पीकरचा फटका. पंकज पवार हा कलात्मक स्ट्रोक्स मैदानाला लावणारा क्रॅकिंग हा सिग्नेचर स्ट्रोक पाहायला मिळतोय. द क्लास ऑफ द ग्लोरी, द क्लास ऑफ द थेरी. याचा युवा जेल षटकार बाहेर जो जेल पकडेल त्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज भरत धिंडे साहेबांकडून दिले जाईल. नक्कीच पहिला जेल पकडला होता तो प्रेक्षक नक्कीच असेल तर नक्कीच आपला कॅश प्राइज घेऊन जायचंय कारण आता राजू वांगड अवेलेबल आहेत. याला धावसका पाहायला मिळते. 3 गडी बाद 61. 4 बॉल 8. पडली आता गाठ SAPL या स्पर्धेमध्ये. 4 बॉल 8 धावांची गरज. दीपक धापटे तयार. पंकज पवार ओहो स्विंग अँड मिस आलाय. नक्कीच या मोमेंटला मात्र पंकज पवार बीट होतोय. कहान में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरा दोस्त. सामना अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाही आहे. 3 बॉल 8 धावा. हृदयाची धडधड मारता कालचा ठोका वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 धावा. नक्कीच लगातार 3 चेंडू निर्धावले तर भरत दिंडे साहेबांकडून तांबडवाल गावाचे गोड व्यक्तिमत्व त्यांच्याकडे 100 रुपये दिले जातील. तर दुसऱ्या बाजूला नक्की रन मशीन ऑफ धामणी, रन मशीन ऑफ खरेडी विभाग ती आहे स्ट्राईक मध्ये पंकज पवार. अर्थातच नक्की डोंगरीपाडा. पुढील बॉल 3 बॉल 8. हा प्रकारचा बॉल या बॉल मात्र नक्कीच पकडलाय. जेल नाही तर मॅचच घातले गेले खिशात कारण नवीन फलंदाज त्यावरती असेल दबाव. क्रिकेट याच नाव आहे जिवंत आणि ज्वलंत क्रिकेट. 2 बॉल आणि 8 धावांची गरज. 2 बॉल आणि 8 धावांची गरज. काय सामना होता मित्रांनो. अजूनही सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल. 2 बॉल आणि 8 धावांची गरज. जयेश केवारी मॅन फ्रॉम पेंडरगोल. 2 बॉल 8 पडली आता गाठ मात्र SAPL लीग मध्ये. 2 बॉल 8. हा बॉल मात्र नक्की सांगून देईल. हा बॉल मात्र मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण 2 बॉल 8 बॅक टू बॅक 2 चौकार आले तर कॅश प्राइज दिलं जाईल. या बॉल मात्र स्विंग अँड मिस. कहान में ट्विस्ट.
आता मात्र एक बॉल आठ, एक बॉल आठ, एकात भीमर एकात वाईट, नंतर षटकार. होईल का चमत्कार? पुढील बॉल दीपक दापटे, फुलेंचा बॉल, या बॉल मात्र नक्कीच फायनलचा दार उघडला गेला. अभिनंदन टीम दिलीप थोरात.